बोराट्याला गेलो, विहीर आहे, लाईन आहे, टाकी पण आहे, पण 200 मीटर पाईपलाईन टाकायची आहे. 200 मीटर पाईपलाईन फॉरेस्टवाले टाकू देत नाही. त्याच्यामुळे यंत्रणा गो, फॉरेस्टनं परवानगी दिली नाही, म्हणून आता बोराट्याले नळ भेटत, पाणी भेटत नाही. ते चोरून टाकावं लागतं कधी कधी आणि मग पाणी भेटते. पाण्याचा धर्म सुद्धा महाराष्ट्र सरकारनं चांगल्यापणाने निभावला नाही. जल मिशन मध्ये एवढ्या प्रकारचा करप्शन झालेला आहे. आता ह्या हापसीत 7-8 महिन्यापासून बंद आहे. म्हणजे पाण्यावर सोलरवर सगळे पंप आहे, ते पूर्ण पाणी भेटत नाही. अर्धा तास नळाले पाणी येतं, कधी ते येत नाही. मग हापशीवर जर महिला गेल्या तर याचा आवाज येते, याला पाणीच येत नाही. हे आवाज देणारी हापशी आहे का पाणी देणारी हापशी आहे हेच समजत नाही. म्हणजे या गावातली हे आवाज देणारी हापशी आहे, पाणी देत नाही. म्हणजे आवाज फक्त मेळघाटचा आवाज दबला आणि हापसीचा आवाज वाढला, अशी एकंदरीत अवस्था आहे. पिण्याचं पाणी सुद्धा 75 वर्षापासून कष्ट करणाऱ्या, मेहनत करणाऱ्या, इमानदारीनं जगणाऱ्या आदिवासी बांधवांना, मेळघाटवासियांना पाणी जरी नशिबात येत नसेल तर देवाभाऊ तुमचं नावच देवा आहे. त्याचा आशीर्वाद त्या देवाचा कधी भेटन, देव नावाचा आशीर्वाद या मेळघाटवासियांना भेटला पाहिजे. बटेंगे तो कटेंगे, नाही तो फतवा निकालेंगे, असं करून जर आम्हाला लुटत असणार, हिंदू असणारा आदिवासी पाण्यासाठी तरसत असेल तर गेलं कुठं तुमचं हिंदुत्व?